धनखड़ साहब का इस्तीफे का पत्र स्वयं स्पष्ट है। इन्होंने अपने आरोग्य का हवाला देते हुए इस्तीफा दिया है, स्वास्थ्य का हवाला देते हुए, और उन्होंने सरकार के मंत्री, प्रधानमंत्री और सभी सदस्यों का हृदय से उनके अच्छे कार्यकाल के लिए धन्यवाद किया। ऐसा है कि सच और झूठ की व्याख्या आपने शायद विपक्ष क्या कहता है इसको बना ली। इसमें बात का बतंगड़ नहीं बनाना चाहिए। धनखड़ जी संवैधानिक पद पर बैठे, अपने कार्यकाल में उन्होंने संविधान के हिसाब से अच्छा काम किया जी। इनकी निजी स्वास्थ्य की समस्या के कारण इन्होंने इस्तीफा दिया है। इसको ज्यादा खींच कर कुछ ढूंढने का प्रयास नहीं। नमस्कार, मी सुवर्णा। खूप दिवसांनी आपण भेटतोय सोशल मीडियावर। अर्थात विषय राजकीय आहे आणि तो तुमच्याशी चर्चेत आणायचा आहे। जगदीप धनखड़ यांनी आपला उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला। त्याला साधारणपणे 1 महिना झाला असेल, पण तेव्हापासून आजपर्यंत जगदीप धनखड़ यांनी राजीनामा का दिला? त्यांना सरकारने तो द्यायला लावला का? त्यांना नजरकैदेत ठेवलं गेलेलं आहे का? जे कारण त्यांनी आरोग्याचं पुढे केलेलं आहे ते खोटं आहे, याच्या व्यतिरिक्त काही वेगळं कारण आहे का? ते सरकार पाडणार होते, अशा प्रकारच्या अटकळ बांधल्या जात आहेत, अशा प्रकारची शंका उपस्थित केली जाते आहे। आणि या सगळ्याविषयी सरकारला अनेक प्रश्न विरोधकांकडून विचारले जात आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची पहिली प्रतिक्रिया आलेली आहे। अमित शहा नेमकं काय म्हणतायत, त्यांनी जगदीप धनखड़ यांच्या राजीनाम्याविषयी काय म्हटलंय, या सगळ्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जगदीप धनखड़ यांनी संसदेचं अधिवेशन सुरू असताना, संसदेचं कामकाज सुरू असताना अचानक दुसऱ्याच दिवशी आपल्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला। राजीनामा देत असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, सगळे केंद्रीय गृहमंत्री असतील किंवा सगळे मंत्री असतील, या सगळ्यांचे आभार मानले, खासदारांचे आभार मानले, त्यांना सहकार्य केलं त्यांच्या कार्यकाळामध्ये, यासाठी त्यांचे आभार मानले आणि आरोग्याच्या कारणास्तव मी माझ्या पदाचा राजीनामा देतो आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली। याबरोबर धक्कादायक घटना घडली म्हणून दिल्लीत नव्हे, महाराष्ट्रभरामध्ये एकच चर्चा सुरू झाली की जगदीप धनखड़ यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा का दिला। विरोधकांनीही गदारोळ केला की सरकारनं त्यांना हा राजीनामा द्यायला लावलेला आहे। पण या महिन्याभरामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना जगदीप धनखड़ यांच्या राजीनाम्याविषयी वेगवेगळ्या पद्धतीनं प्रश्न विचारण्यात आले। त्याला त्यांनी काय उत्तर दिलं ते आपण आधी समजून घेऊया। जगदीप धनखड़ यांचा उपराष्ट्रपती पदाचा जो कार्यकाळ होता तो संपायला अजून खूप वेळ होता, पण त्याआधीच त्यांनी अचानकपणे अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी राजीनामा दिला। संसदेचं अधिवेशन सुरू असताना दुसऱ्याच दिवशी राजीनामा दिला आणि त्यामुळे खळबळ उडाली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विशेष मुलाखत जी दिली प्रसार माध्यमांना, त्यामध्ये त्यांना जगदीप धनखड़ यांच्या राजीनाम्याविषयी विचारला गेला। त्यांना पहिला प्रश्न हा विचारला की जगदीप धनखड़ यांच्याविषयी काय झालं नेमकं? त्यांना सरकारनं राजीनामा द्यायला लावला का? तसे आदेश त्यांना दिले होते का? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असं म्हणाले की तुमच्याकडे माहिती कमी आहे, म्हणजे ते उत्तर देताना असं निवेदकाला म्हणाले की तुमच्याकडे माहिती कमी आहे, कदाचित चुकीच्या पद्धतीनं तुमची टीम काम करते आहे, त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचा प्रश्न मला विचारताय। जगदीप धनखड़ यांनी राजीनामा देताना जे दिलेलं पत्र आहे ते अधिक स्पष्ट करणारं आहे की त्यांनी त्यांच्या आरोग्याच्या कारणामुळे राजीनामा दिलेला आहे आणि त्यांनी हेही स्पष्ट केलं आहे त्यांच्या पत्रामध्ये, म्हणजे जगदीप धनखड़ यांनी पत्रामध्ये हेही स्पष्ट केलं आहे की माझ्याबरोबर माझ्या सभोवताली ज्यांनी काम केलं त्या सगळ्यांचे मी आभार मानतो। उपराष्ट्रपती पदाची संधी मला दिली त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी आभार मानतो आणि त्यांच्या प्रति मी प्रेम व्यक्त करतो, असं जगदीप धनखड़ यांनी या पत्रात म्हटलंय। असा उल्लेख केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर देताना केला। त्यावर असाही प्रश्न त्यांना विचारण्यात आला की असं ऐकिवात आहे की त्यांना नजरकैदेत ठेवलं गेलेलं आहे, नजरबंद ठेवलं गेलेलं आहे। त्यावर सुद्धा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट नकार दिला की असं काहीही नाही,
अशा कुठल्याही प्रकारचं पाऊल सरकारने उचललेलं नाही. त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये अत्यंत उत्तम काम केलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिलेला आहे. यामध्ये सरकारचा कुठलाही हस्तक्षेप नाही. त्यांना हाही प्रश्न विचारण्यात आला की जगदीप धनखड सरकार उलटवून टाकणार होते, सरकार पाडणार होते, अशा प्रकारची कृती ते करणार होते म्हणून त्यांना राजीनामा द्यायला सांगितला गेला. त्यावर त्यांनी पुन्हा एकदा थोडंसं नाराजीतच उत्तर दिलं की असं काहीही नाही, चुकीची माहिती तुमच्याकडे आलेली आहे. असं त्यांनी काहीही केलेलं नाही किंवा ते काहीही करण्याच्या विचारात नव्हते. सरकारने त्यांना कुठल्याही प्रकारे आदेश दिलेला नाही, जबरदस्ती केलेली नाही राजीनामा देण्यासाठी. त्यांनी त्यांच्या अत्यंत वैयक्तिक आरोग्याच्या कारणामुळे राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे कुठल्याही चुकीच्या गोष्टी उपराष्ट्रपती पदाच्या राजीनाम्यासंदर्भात किंवा जगदीप धनखड यांच्या कार्यकाळासंदर्भात पसरवल्या जाऊ नयेत असं मला वाटतं, असं अमित शहा यांनी स्पष्ट केलं. विशेष मुलाखतीमध्ये पहिल्यांदाच जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बोलले म्हणून त्याला फार महत्त्व आहे. विरोधक तशीही टीका करतातच आहेत. विरोधकांनी पहिली टीका केली ती म्हणजे जगदीप धनखड यांचा तडकाफडकी राजीनामा का? काही कारणामुळे सरकारनं त्यांना राजीनामा द्यायला लावला का? ते सरकारच्या विरोधात जाऊन काही निर्णय घेऊ पाहत होते आणि त्यामुळे सरकार पडलं असतं म्हणून त्यांना राजीनामा द्यायला सांगितला, असा आरोप विरोधकांनी केला. त्यानंतर काही दिवसांनी त्यांना नजरकैदेत ठेवलं गेलेलं आहे, त्यांना त्यांच्याच घरी नजरबंद ठेवलं गेलेलं आहे, असा एक आरोप विरोधकांनी केला. त्याचबरोबर विरोधकांनी हाही आरोप केला की त्यांचा कार्यकाळ ते चांगला करत असताना सुद्धा ते सरकारच्या विरोधात, भाजपच्या विचारांच्या विरोधात जाऊ पाहत होते म्हणून त्यांना राजीनामा द्यायला सांगितला आणि त्यांनी तो दिला, अशा प्रकारचा आरोप विरोधकांनी केला होता. पण या विरोधकांच्या सगळ्या आरोपांना वेगवेगळे मंत्री, नेते आत्तापर्यंत उत्तर देत होते. आज उत्तर दिलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलं की सरकारनं कुठलीही त्यांच्यावर जबरदस्ती केलेली नाही. त्यांनी त्यांच्या आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा दिलेला आहे. त्यांचा कार्यकाळ अजून पूर्ण व्हायचा होता, पण जेवढा कार्यकाळ त्यांनी उपराष्ट्रपती पद सांभाळलं त्या काळामध्ये त्यांनी उत्तम काम केलेलं आहे आणि त्यांनी या पदाचा राजीनामा देत असताना आरोग्याचं कारण पुढे करत असंही म्हटलं आहे की पंतप्रधान असोत किंवा त्यांच्याबरोबर काम करणारे सगळे खासदार असोत, या सगळ्यांचे त्यांनी मनापासून आभार मानलेले आहेत. त्यांनी कृतज्ञता व्यक्त केलेली आहे की मला ही उपराष्ट्रपती पद सांभाळण्याची संधी दिली आणि त्यामुळे कुठलीही नाराजी धनखड आणि सरकारमध्ये नाही, धनखड आणि पंतप्रधानांमध्ये, धनखड आणि अमित शहांमध्ये नाही, असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी विरोधकांचे सगळे आरोपसुद्धा फेटाळून लावलेले आहेत. पण तरी देखील चर्चा दबक्या आवाजात सुरूच आहेत की नेमकं धनखड यांच्या संदर्भात असं काय घडलं, धनखड यांनी असा तडकाफडकी राजीनामा का दिला. या सगळ्याबाबत एक सुजाण प्रेक्षक म्हणून, एक राजकारणाचा जाणकार म्हणून तुम्हाला काय वाटतं? तुमचं म्हणणं काय आहे? तुमचे आडाखे अंदाज काय आहेत? अमित शहा खरं बोलतायत की अमित शहांच्या बोलण्यामध्ये काही तथ्य नाही असं तुम्हाला वाटतं? तुमच्या सगळ्या रोखठोक प्रतिक्रिया आमच्यापर्यंत कमेंट्सच्या माध्यमातून नक्की पोचवा. न्यूज 18 लोकमतच्या सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर अशाच वेगवेगळ्या विषयांसह आपण भेटत राहू, बोलत राहू, एकमेकांचे विचार एकमेकांपर्यंत पोचवत राहू.